के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचा पेपर, पुणे ग्रामीणचा पेपर, पुणे आयुक्तालयाचा पेपर आणि त्याच्यानंतर आता आपण मुंबईचा पेपर बघतोय। मुंबईचे 2 पेपर आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही पेपरचे आपण ॲनालिसिस घेणार आहे। त्याच्यामुळे आपण पाठीमागचा पेपर चालू केले, त्याच्यानंतर 2023चा पेपर घेणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी हे मुंबईला फॉर्म भरत असतात, त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा खूप जास्त फायदा व्हावा, कारण तेच क्वेश्चन रिपीटेडली विचारले जातात। शिवाय हेच क्वेश्चन बाकीच्या क्वेश्चन सेटमधून पण ॲज इट इज उचलून, अगदी आकडे पण काही ठिकाणी चेंज होत नाही अशा पद्धतीने उचलून सेट केले जातात। त्याच्यामुळे तेच पॅटर्न फिरून विचारले जातात। ज्यांनी कोणी पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी ते लेक्चर बघा, एका लेक्चरमध्ये तुमचे ते टॉपिक कव्हर होतील अशा पद्धतीने मी एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे। ओके, थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनची वेगवेगळे असे बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये झालेल्या ज्या काही सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका आहेत त्या उत्तरे आणि स्पष्टीकरणासह असलेलं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह या बुकमध्ये सगळ्या 78 प्रश्नपत्रिका इन डिटेलमध्ये दिलेल्या आहेत। पुस्तक एवढ्या चांगल्या दर्जाचं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं स्पष्टीकरण मॅक्सिमम पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही ज्यांना हवं असेल ते ऑनलाईन 100% ऑर्डर करू शकता। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर म्हणजे आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट बुक आहे पोलीस कॉन्स्टेबल, ज्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विश्लेषण व स्पष्टीकरणासह 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा हा असलेला सेट आहे। एक पाठीमागचा जो सेट आहे तो 40 प्रश्नपत्रिकांचा, हा जो सेट आहे हा 25 प्रश्नपत्रिकांचा आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक, जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये सन 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा आवश्यक ते स्पष्टीकरणासह याच्यामध्ये समावेश केलेला आहे। शिवाय वाहतूक विषयी जे काही 450 महत्त्वाचे इम्पॉर्टंट असलेले जे काही MCQ आहेत ते MCQ या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत। शिवाय जे काही वाहतुकीचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात, ज्याच्या ते सिम्बॉल्स रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीची चिन्ह असतील, रोड मार्किंग असतील, सर्वच्या सर्व ते सिम्बॉल्स याच्यामध्ये वाहतुकीचे जे वाहन इंडिकेटर्स असतील सर्वच्या सर्व या बुकमध्ये दिलेले आहेत। शिवाय पोलीस शिपाई चालक भरतीसाठी मोटार वाहन चालवण्याचे जे काही कायदे आहेत ते कायदे याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। याच्यामध्ये नवीन मोटार वाहन कायदा 2019 मध्ये ज्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि 2021च्या जो काही पोलीस शिपाई चालक भरती त्याच्यामधील 21 प्रश्नपत्रिकांचा जे काही वाहतूक विषयी प्रश्न आहेत, शिवाय 650 MCQचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि आता आपला मुंबईचा पेपर की ज्याच्यामध्ये आपण साधारणतः 93व्या प्रश्नापर्यंत आलो होतो। ओके, तर आपण पाहिलं की मुंबईच्या पेपरमध्ये एक मला अशी खासियत दिसली की बाबा नागपूरचा पेपर असेल, पुणे ग्रामीणचा पेपर असेल आणि पुणे आयुक्तालयाचा पेपर असेल, याच्यामध्ये सिमिलॅरिटी अशी दिसली की 2 क्वेश्चन मराठी, 2 क्वेश्चन GK, 2 क्वेश्चन गणित, 2 क्वेश्चन बुद्धिमत्ता, तसं इथं केलेलं नाही। इथं डायरेक्टली तुमचा सिक्वेन्स ठेवलेला आहे। बाबा मॅथमॅटिक्स विचारायला घेतलं, मॅथमॅटिक्स विचारलं, मराठी विचारायला घेतलं, मराठी विचारलेले, बुद्धिमत्ता विचारायला घेतलं, बुद्धिमत्ता विचारलेले, म्हणजे विद्यार्थी फ्लोमध्ये ठेवलेलं आहे आणि आपलं टार्गेट हे मॅक्सिमम मार्क्स मला कसे काढता येतील याच्याकडे असलं पाहिजे। आता 53 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठं, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? मला सांगा, पेपर कुठला आहे आपला? हा मुंबईचा आहे, म्हणजे मॅक्सिमम प्रेफरन्स ते त्या जिल्हा विशेषला देतील, त्या जिल्हा विशेषवरतीच हा क्वेश्चन आहे। मुंबईमध्ये आपल्या रेल्वेचे जे काय भारतीय रेल्वे आहेत ह्याची 2 मुख्यालय आहेत, ती बेसिक स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्याला माहिती आहेत का या अनुषंगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे। त्याच्यामुळे बट ऑब्वियस ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ मुंबई असं राहील। म्हणजे मध्य रेल्वे जी काय आहे याचं मुख्यालय कुठं आहे? रेल्वे मुख्यालय आहे मुंबई येथे आहे। हे खरगपूर, कोलकाता, हैदराबाद यांचा काही संबंध नाही। मग जे काय वेगवेगळी रेल्वे मुख्यालय आहेत ते आपल्या स्पष्टीकरणाच्या ह्याच्या बुकमध्ये इथं
चार्ट स्वरूपामध्ये दिलेले आहेत. हे वेगवेगळ्या एक्झाममध्ये मुख्यालय देखील विचारलेली आहेत, परंतु आपल्याला एक ठराविक माहिती असावी ह्या अनुषंगानं आपल्याला जे काय मुंबईमध्ये जे 2 आहेत ती माहितीच असायला पाहिजेत. त्यातलं पहिलं कुठलं आहे? मुंबई. दुसरं कुठलं आहे? मुंबई. कुठलं? पश्चिम रेल्वे. बघा, पश्चिम रेल्वे. आता पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे, आता हा तर क्वेश्चन होऊनच गेला. मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला. त्यालाच काय म्हणतो आपण? CST म्हणतो. काय म्हणतो? CST. सी म्हणजे काय? छत्रपती शिवाजी टर्मिनल. CST छत्रपती शिवाजी टर्मिनस कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि दुसरं जे आहे त्याला पश्चिम रेल्वे म्हणतो. काय म्हणतो? पश्चिम रेल्वे. ते पण कुठं आहे? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आहे, पण पर्टिक्युलर कुठं आहे असा जर प्रश्न विचारला तर ते आहे चर्चगेटला आहे. बघा, जे CST आहे त्याला मध्य रेल्वे म्हणतो आणि पश्चिम रेल्वे आहे त्याला चर्चगेट असं म्हणतो. मग ही पश्चिम रेल्वे का त्याला म्हटलेलं आहे? त्याचं कारण असं, भारताचा मॅप जर तुम्ही डोळ्यासमोर असा जर आणला तर नीट बघा, ह्या ठिकाणी महाराष्ट्र आहे, बरोबर, आणि या ठिकाणी मुंबई आहे की जी भारताची काय आहे? आर्थिक राजधानी आहे. आणि जर मुंबईचं लोकेशन बघितलं तर ती भारताच्या नकाशामध्ये कुठं आहे हो? पश्चिमेकडे आहे ना, पश्चिमेकडे. इकडे दक्षिण झालं, इकडे उत्तर झालं, इकडे पूर्व दिशा झाली, ते पश्चिमेकडे आहे. म्हणून पश्चिम रेल्वे कुठं असणार आहे? आपल्या मुंबईला असणार आहे. आणि मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे कुठं असणार आहे? चर्चगेटला असणार आहे. आणि दुसरा क्वेश्चन की मध्य रेल्वे कुठं असणार आहे? मध्य रेल्वे देखील मुंबईला असणार आहे, ज्याला आपण CST असं म्हणतो, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, महाराष्ट्र. मग हे सोडून दुसरं अजून काय काय पाठ पाहिजे? तर ह्याच्यावरती या ठिकाणी एक जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले, हे एक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. सिकंदराबाद हे आंध्र प्रदेश वगैरे विचारणार नाहीत, ते कुठेही ते तुम्हाला विचारणार नाहीत. पण सिकंदराबाद हे रेल्वेचं स्टेशन कशाचं आहे? दक्षिण मध्य रेल्वेचं आहे. कशाचं? दक्षिण मध्य रेल्वे. दक्षिण मध्य रेल्वे कुठे आहे? सिकंदराबादला आहे. आणि त्याचबरोबर हे बिलासपूर एक विचारलं जातं. कुठलं? बिलासपूर, जे छत्तीसगडमधलं आहे, ते दक्षिण मध्य आणि मध्य पूर्व आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठं आहे? बिलासपूर या ठिकाणी आहे. हे देखील क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले आहेत, बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारलेले. बाकीचे काय तुम्ही पाहून घेऊ शकता. ज्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्ही कोणत्या जरी एक्झामचा अभ्यास केला, इन फ्युचर सपोज जर तुम्ही डिपार्टमेंटल PSIचा अभ्यास करायला लागला तरी तुम्हाला भूगोलाचा पार्ट म्हणून हे करणं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता आपण 4 बघितले. पश्चिम रेल्वे म्हटलं की मुंबई चर्चगेट, मध्य रेल्वे म्हटलं की CST मुंबई, त्याच्यानंतर दक्षिण मध्य रेल्वे म्हटलं की सिकंदराबाद. बघा, दक्षिण मध्य म्हटलं की सिकंदराबाद. दक्षिण पूर्व मध्य, ह्या दक्षिण मध्यच्या मध्ये फक्त पूर्व हा शब्द टाकला तर काय उत्तर येतं? बिलासपूर येतं. आणि मग बाकीचे ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. अजून देखील खाली अशा पद्धतीनं सगळेच्या सगळे ज्यांना हवं असेल ते काढून घेऊ शकतात. बाकी ह्याच्यामध्ये जिथं 2-2 एकत्र आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो की दक्षिण किनारी रेल्वे ती कुठं आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. कुठे? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. मग आता ही रिसेंट तयार झालेली आहे विशाखापट्टणमला दक्षिण किनारी रेल्वे असणार. ह्या सर्व ह्याच्यामध्ये एकमेवच आहे आणि ते आहे विशाखापट्टणम येते. कुठं? विशाखापट्टणम. त्यामुळे इथं पण क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. हा मुद्दा करंटचा आहे. कसा आहे? करंटचा मुद्दा आहे, म्हणजे चालू घडामोडीचा हा मुद्दा आहे की बाबा दक्षिण किनारी रेल्वे, बघा, दक्षिण किनारी रेल्वे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. पुढचा क्वेश्चन, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्याचे खूप जास्त चान्सेस मला वाटतात. इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या अकॅडमी जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात, मिलिटरीच्या वेगवेगळ्या एक्झाम देतात, पोलीस मिलिटरी एकमेकांना पॅरलल आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला त्या माहितीच असायला पाहिजे. ह्या अनुषंगानं कोणत्याही एक्झाममध्ये हा चार्ट विचारला जाऊ शकतो. म्हणून हा चार्ट लक्षातच ठेवायचा. लक्षात ठेवा.
हा चार्ट लक्षात ठेवायचा, अतिशय IMP असलेला हा चार्ट आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या रिलेटेड लक्षातच ठेवायचं. मग आता बघा या क्वेश्चन मध्ये बघू आपण इंडियन मिलिटरी अकॅडमी, इथं काय बघितलंय अकॅडमी विचारलंय. मग इंडियन मिलिटरीचे कॉलेजेस पण आहेत, मिलिटरीचे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहेत आणि मिलिटरीचं अकॅडमी पण आहे. बघा मिलिटरीचं परत एकदा सांगतो, मिलिटरीचे कॉलेजेस पण आहेत, मिलिटरीचे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहेत, मिलिटरीची अकॅडमी पण आहे. म्हणजे हा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे, पाठ करताना त्या डिफरन्सनं पाठ करायचं. मग आता बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे, हा क्वेश्चन विचारण्याचं कारण म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या इथं आहे, मिलिटरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे. तर मग इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे, तर ती डेहराडून या ठिकाणी इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. मग नाशिकला आहे का काय, 100% नाशिकला, देवळाली या ठिकाणी आहे काहीतरी, दिल्लीला आहे का काय, आहे दिल्लीला पण, हैदराबादला आहे का काय. मग आपण चार्ट बघूयात की या चार्ट मध्ये भारतातील प्रमुख सैनिक प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मग आता आपण एक 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 पाहत येऊयात. बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी आपण आत्ताच बघितलं, ती कुठं आहे, डेहराडून उत्तराखंडमध्ये. बाकीचं काय ते राज्य काय विचारले जाणार नाही. मग डेहराडून मध्ये असलेल्या 3 संस्था आहेत, तिन्हीच्या तिन्ही एकाच ठिकाणी पाठ करायच्या. बघा डेहराडून मध्ये असलेल्या 3 संस्था आहेत, त्या तिन्हीच्या तिन्ही संस्था एकाच ठिकाणी पाठ करायच्या. इंडियन मिलिटरी अकॅडमी, नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज, बघा नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज आणि आर्मी कॅडेट कॉलेज. बघा आर्मी कॅडेट कॉलेज 1, 2 आणि 3 ह्या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी कुठं आहेत, तो डेहराडून या ठिकाणी आहेत. मग बघा इथं इंडियन मिलिटरी आहे का नाही शब्द, इथं इंडियन मिलिटरी आहे, इथं इंडियन मिलिटरी आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन मिलिटरी कॉलेज ज्याला फक्त नॅशनल सुरुवातीला जोडले, हे दोन्हीच्या दोन्ही कुठे आहेत, हो डेहराडून मध्ये. शिवाय आर्मी कॅडेट कॉलेज हे पण कुठं आहे, डेहराडून या ठिकाणी आहे. आता पुढचं पुणे या ठिकाणी काय काय आहे, तर पुणे ह्या ठिकाणी पण 3 गोष्टी आहेत. जसं डेहराडूनला 3 गोष्टी आहेत तशा पुण्याला ह्या 3 गोष्टी आहेत आणि ह्या आपल्यासाठी VIMP आहेत. उद्या कधीही फिरून शक्यतो महाराष्ट्राच्या रिलेटेडच क्वेश्चन विचारतील ना, पुणे त्याच्यानंतर दापोडी पुणे, म्हणजे हे सगळं पुण्यातच आहे, एकाच ठिकाणी जवळजवळच आहे सगळं. देहू आपण जर तुकाराम महाराजांच्या दर्शनाला गेलो देहूला किंवा आळंदीला गेलो तर सगळ्या हे सगळी ठिकाणं लागत जातात आपल्याला. आता बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. मग लक्षात ठेवायचं इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज दोन्हीच्या दोन्ही कुठं आहेत, हो पुण्यात आहेत. नीट लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, जे काय मिलिटरीच्या रिलेटेड आहे, बघा मिलिटरीच्या रिलेटेड असणारं इंजिनिअरिंग कॉलेज, मिलिटरीच्या रिलेटेड असणारं मेडिकल कॉलेज दोन्ही पण कुठं आहे, पुण्यामध्ये आहे. मग इंजिनिअरिंग कॉलेज कुठं आहे, तर दापोडी या ठिकाणी आहे. कुठं आहे, दापोडी या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज ऑलरेडी पुणे या ठिकाणी दिलेलं आहे. शिवाय नॅशनल डिफेन्स अकॅडमी, हे तर काय म्हटलंय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पण कुठं आहे, पुण्यामध्ये आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 ह्या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी कुठं आहेत, पुण्यामध्ये आहेत. आणि ह्या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी तुम्हाला VIMP आहेत. या गोष्टी तुमच्या लक्षातच असायला पाहिजे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी परत एकदा बघू आपण. नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हटलं की पुणे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हटलं, बघा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग म्हटलं, हिथं काय आहे, इंडियन मिलिटरी कॉलेज आहे. लक्षात घ्या, हिथं फक्त मिलिटरी कॉलेज आहे, हिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मिलिटरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि आर्म फोर्सेसचं मेडिकल कॉलेज आहे. बाकी कुठंच तुम्हाला मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज नाही. सगळ्या देशभरातून मुलं कुठे येतात, पुण्यात येतात. म्हणून तर पुण्याला विद्याचं माहेरघर म्हटलं जातं. लॉजिकली लक्षात ठेवायचं. बघा आपलं लॉजिक काय सांगतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे. मग संपूर्ण देशामध्ये मिलिटरी कसं आहे, पूर्ण देशासाठी होल्ड आहे. जर पूर्ण देशासाठी होल्ड आहे तर संपूर्ण देशातून विद्यार्थी अभ्यासाला कुठे येतील, पुण्यात येतील. म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज हे कुठं असणार आहे, पुण्यात असणार आहे. लॉजिकली विचार करायचा. मग इंजिनिअरिंग कॉलेज त्यातल्या त्यात कुठे आहे, तर दापोडी पुणे या ठिकाणी. मेडिकल कॉलेज कुठे आहे, पुणे या ठिकाणी. आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठं आहे, पुणे या ठिकाणी आहे. आता पुढचं महत्वाचं असलेलं महाराष्ट्रातलं एक ठिकाण घेऊ, म्हणजे काय होईल की पॉइंट तिथं क्लिअर होत जातील. महत्वाचं आहे स्कूल ऑफ आर्टिलरी.
स्कूल ऑफ, इथं स्कूल हा शब्द आहे बरं का, स्कूल ह्या शब्दाला हे करायचं, स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली कुठं आहे, देवळाली नाशिक या ठिकाणी आहे. हे पण आपल्या दृष्टीनं IMP आहे, हे पण आपल्या दृष्टीनं IMP आहे. चार्ट करताना व्यवस्थित करायचा. 3 डेहराडूनची पाठ असली पाहिजेत, 3 पुण्यातली माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानंतर लगेच नाशिकची देवळालीतलं पाठ करून टाकायचं, जेणेकरून महाराष्ट्राचं सुरुवातीला पाठ करून टाकायचं. स्कूल ऑफ आर्टिलरी, स्कूल ऑफ आर्टिलरी कुठं आहे, देवळाली नाशिक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अजून काय आहे तर मुंबईतलं महाराष्ट्रातलं एक ठिकाण आहे, ते एक लक्षात घेऊ आपण की जेणेकरून महाराष्ट्राचा पार्ट संपला. मग आता बघा, मुंबईला समुद्रकिनारा आहे का, 100% आहे. बघा, मुंबईला समुद्रकिनारा आहे का, 100% आहे. मग समुद्राच्या ठिकाणीच नेव्ही असेल का नाही, नेव्ही पाण्याच्या ठिकाणी असेल का नाही, 100% सर पाण्याच्या ठिकाणीच असले पाहिजे. म्हणून कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, बघा वॉरफेअरच्या संदर्भात जे काय नेव्हीचं कॉलेज आहे, इथं बघा कॉलेज, कॉलेज हा लय महत्वाचा शब्द आहे, कॉलेज, कॉलेज ऑफ नेव्हल, कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर हे कुठं आहे, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे. मग आता आपण महाराष्ट्राच्या रिलेटेड काय काय आहे तेवढं फक्त परत एकदा बघू. बघा, महाराष्ट्रातल्या 3 गोष्टी पुण्यात आहेत. बघा, मिलिटरीच्या संदर्भात 3 गोष्टी पुण्यात आहेत, 1 गोष्ट देवळाली नाशिकला आहे आणि 1 गोष्ट मुंबईमध्ये आहे, जिथं जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मग आता बघा, जे काय पुण्यामध्ये आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, बघा, आणि हे पाठच असलं पाहिजे, वारंवार तुम्ही ते बघायचं, सरावानी लक्षात राहत असतं. तुम्ही एकदा बघितलं, मी तुम्हाला ट्रिक सांगितली का नाही, ते तुम्हाला सोपं वाटणार, चार्ट तुम्हाला जड वाटणार नाही. मी ज्या अँगलनं पाठ करतोय त्या अँगलनं चार्ट लक्षात ठेवायचा. मी मधूनच मी चार्ट पाठ करायला घेतलंय का नाही, त्याच पद्धतीनं करायचं. सुरुवातीला 3च्या 3 आपल्या पुण्यातलं करायचं, 2 नंबरला नाशिकला करायचं, 3 नंबर मुंबई करायचं. बघा, आपण काय लक्षात ठेवलं, पुणे विद्येचं माहेरघर आहे, म्हणजेच मिलिटरीचं इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यानंतर जे काय आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, जे काय मिलिटरीच्या संदर्भात आहे, दोन्हीच्या दोन्ही कुठं असतील, पुण्यात असतील. इंजिनिअरिंग कॉलेज दापोडीला आहे, मेडिकल कॉलेज पुण्यात आहे आणि त्याचबरोबर नॅशनल डिफेन्स अकॅडमी ती पण कुठं आहे, पुणे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर स्कूल हा शब्द जर आला अख्ख्या चार्टमध्ये, स्कूल हा शब्द फक्त देवळाली या ठिकाणी आहे, नाशिकला. मग आता तुम्हाला मी एक त्याची पण ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. ट्रिक मी कसं लक्षात ठेवलंय की स्कूल, मग पहिल्या काळामध्ये शाळा, बघा जुन्या काळामध्ये म्हणजे आता माझे वडील असतील किंवा आता सपोज असं समजा की वेगवेगळे महात्मा फुले असेल, शाहू फुले आंबेडकरचे काय आपण म्हणतो असे वेगवेगळे समाजसुधारक असेल, त्या काळामध्ये शाळा कुठे भरायच्या, त्याची काय देवळात वगैरे भरायच्या, तर शाळा ह्या देवळात भरायच्या. म्हणजे स्कूल, शाळा म्हणजे काय, स्कूल, तर स्कूल कुठे भरायचं, देवळात भरायचं, स्कूल देवळात भरायचे. हे काय झालं, आपलं लक्षात ठेवण्याची ट्रिक झाली. ही काय झाली, लक्षात ठेवण्याची ट्रिक झाली. ह्या ट्रिकनं तुम्ही लक्षात ठेवायचं, स्कूल कुठं भरायचं, देवळात झालं. आता तुमचं कन्फ्युजनच होण्याचं. हा, मग देवळात, देवळात त्याच्या पलीकडे देवळाली, देवळात वरून देवळाली, देवळाली आणि ते पण देऊळ कुठलं, नाशिक मधलं देऊळ, असं लक्षात ठेवायचं. नाशिक मधलं देऊळ ऑलरेडी आपलं अभ्यासाला आहेच आहे. काळाराम मंदिर, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला, ते काळाराम मंदिर कुठे आहे, नाशिक मध्ये झालं. म्हणजे नाशिकच्या देवळात काळाराम मंदिर किंवा नाशिकच्या काळाराम मंदिराच्या देवळात शाळा भरायची. कुठली शाळा, स्कूल म्हणजे ते स्कूल भरायचं. कुठलं स्कूल भरायचं, तर आर्टिलरी म्हणजेच मिलिटरीच्या आर्मच्या रिलेटेड, मिलिटरीच्या रिलेटेड देवळाली नाशिक हे आहे. आणि त्याच्यानंतर कॉलेज ऑफ नेव्ही, नेव्हीच्या संदर्भात पाणी ज्या ठिकाणी असेल तिथंच नेव्ही भरेल का, पुण्यात भरेल, 100% सर पाणी जिथं असेल त्या ठिकाणीच भरेल. म्हणजेच कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, बघा कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर हे कुठे, आणि कॉलेजेसच मुंबईमध्ये असतील ना, मग कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर हे मुंबईमध्ये. पण नेव्हीच्या रिलेटेड, बघा नेव्हीच्या रिलेटेड 2 पॉइंट आहेत. हा एक पॉइंट महाराष्ट्रातला तर तुमचा झालाच, पण दुसरा जो पॉइंट आहे हा पण नेव्हीच्या संदर्भात आहे. मग ती आहे अकॅडमी. ती काय आहे, अकॅडमी. मग इंडियन नेव्हल अकॅडमी हे काय कॉलेज आहे. मग अकॅडमी म्हटलं की कोचीला आहे. कुठं, कोची, केरळ. मग केरळला पण समुद्रकिनारा आहे का, 100% आहे. मग आता नीट बघा, जर नेव्हीची अकॅडमी म्हटलं तर ती कोची किंवा कोचीन, कोचीलाच कोचीन असं म्हणतात. नेव्हीची अकॅडमी म्हटलं की कोचीनला आहे आणि नेव्हीचं कॉलेज म्हटलं की मुंबईला आहे. मग 2 नावं लक्षात ठेवायची. बघा
मला दोन नावं लक्षात पाहिजेत, एक म्हणजे कोची आणि मुंबई. त्याच्यातलं कॉलेज मुंबईमध्ये म्हणजे राहिलेलं जे काय असेल नेव्हीच्या संदर्भात. बघा नेव्ही म्हटलं की माझ्या समोर डोळ्यासमोर दोन गोष्टी आल्या पाहिजेत, एक म्हणजे कोची आणि दुसरं म्हणजे मुंबई. ह्या दोन गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या पाहिजेत, कोची आणि मुंबई. कोची आणि मुंबई ह्या दोन गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या की त्यातलं मी एकच लक्षात ठेवणार, कुठलं? कॉलेज. कॉलेज मुंबईमध्ये म्हणजे नेव्हीचं कॉलेज जर मुंबईमध्ये असेल तर बट ऑब्वियस राहिलं काय? अकॅडमी. अकॅडमी कुठं असेल? कोचीमध्ये असेल. झालं, चार्ट मधल्या बऱ्यापैकी पार्ट झाला. मग आता राहिलं काय बघा, नेव्हीचा पार्ट झाला, दोन्हीच्या दोन्ही नेव्हीचे झाले. जसे दोन नेव्हीचे आहेत तसे दोन एअरफोर्सचे आहेत. तसे दोन कशाचे आहेत? एअरफोर्सचे आहेत. मग एअरफोर्सचे कुठले आहेत बघा, इथं लिहिले एअरफोर्स, इथं पण लिहिले एअरफोर्स म्हणजे एअरच्या संदर्भात. तर एअरफोर्सची जे काय अकॅडमी आहे बघा, एअरफोर्सची अकॅडमी कुठं आहे? हैदराबाद. हा एक ऑप्शन होता आत्ताचा, आत्ता क्वेश्चन मध्ये एक ऑप्शन होता. त्याच्यामुळे यदा कदाचित हा उद्या जर ऑप्शन वरून क्वेश्चन फ्रेम झाला तर इथं विचारला जाऊ शकतो हैदराबाद, सॉरी एअरफोर्स अकॅडमी. एअरफोर्स अकॅडमी कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि कॉलेज ऑफ एअरफोर्स, आणि तुम्हाला मी सांगितले कॉलेज लक्षात ठेवायचं, कॉलेज ऑफ एअरफोर्स. एअरफोर्सचं कॉलेज कुठं आहे? सिकंदराबाद या ठिकाणी आहे. आणि सिकंदराबाद मी तुम्हाला आत्ता सांगितलं का नाही, हेच काय आहे? दक्षिण मध्य रेल्वेचं काय आहे? मुख्यालय पण आहे. असं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सिकंदराबाद काय आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय पण आहे. आता जस्ट वरती क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये मी सांगितलं होतं. म्हणजे सिकंदराबाद आलं की दोन गोष्टी आल्या की सिकंदराबाद येथे दक्षिण आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. शिवाय कॉलेज ऑफ जे काय हे असतं एअरफोर्स असतं, त्या एअरफोर्सचं कॉलेज बघा, एअरफोर्सचं कॉलेज सिकंदराबाद या ठिकाणी, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील सिकंदराबाद या ठिकाणी, पण एअरफोर्सची अकॅडमी कुठे आहे? हैदराबाद ठिकाणी या ठिकाणी आहे. म्हणजे झालं चार्टचा मॅक्सिमम पार्ट, मला वाटते जवळपास 90% वरती जास्तीत जास्त पार्ट आपला संपला चार्टचा. मग आता चार्टमध्ये फक्त एकच पॉईंट राहिला, नॅशनल डिफेन्स कॉलेज. आणि आत्ता ह्याच्यावरती पण वरती ऑप्शनमध्ये विचारलं होतं, नॅशनल डिफेन्स कॉलेज. नॅशनल डिफेन्स कॉलेज आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि हा आत्ता ऑप्शन होता का नाही? ऑप्शन होतं. त्याच्यामुळे ऑप्शन जे आहेत ते व्यवस्थित करायचे. यदा कदाचित ऑप्शनवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा ऑप्शनवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नॅशनल डिफेन्स कॉलेज बघा, नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मी तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या संस्था, त्यांचे स्थान कुठं आहेत, काय काय करायचं आहे, इथं ट्रिक पण दिलेली आहे. लक्षात कसं ठेवायचं? पहिल्यांदा पुण्यातली 3, मुंबईमधलं 1, नाशिकमधलं 1, अशी पहिल्यांदा महाराष्ट्रातली 5 लक्षात ठेवायची. डेहराडूनमधली 3च्या 3 सांगितली. त्याच्यानंतर खाली नेव्हीला यायचं. नेव्हीचं 1 तर मुंबईमध्ये झालं होतं, दुसरं कुठं आहे? कोचीला आहे, आपल्या साईडला आहे. म्हणजे केरळ आपल्याच बरोबर महाराष्ट्राच्या खाली ना, आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती. त्याच्यामुळे नेव्हीचे दोन्हीच्या दोन्ही साईड त्या साईडला येतं. ओके, म्हणजे क्लिअर झालं. आणि शेवटचा जो मुद्दा होता कुठला? एअरफोर्सचा. तर एअरफोर्सचे 2 कॉलेज आहेत. एक म्हणजे कॉलेज जे आहे हे सिकंदराबाद या ठिकाणी, हे मी लक्षात ठेवलं. आणि अकॅडमी आहे ती बाय डिफॉल्ट हैदराबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद आपल्याला लागून आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर सिकंदराबाद या ठिकाणी आहे, जे दक्षिण मध्य रेल्वेचे काय आहे? मुख्यालय आहे. आणि ही ट्रिक तर मी सांगितलीच तुम्हाला, देवळाली काय स्कूल देवळात भरायचं, ही आपली ट्रिक आहे. म्हणजे स्कूल ऑफ मिलिटरीच्या संदर्भातलं जे काही स्कूल आहे ते कुठं असणार आहे? देवळाली नाशिक या ठिकाणी असणार आहे. मग पुण्याचे बाकीचे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही कुठं आहे? पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. मग आता तुम्ही नीट बघा, या 2 ठिकाणी सिमिलॅरिटी आहे का? कुठल्या? ह्या 2 ठिकाणी सिमिलॅरिटी आहे. हिथं फसण्याचे चान्सेस आहेत. बघा ही 2 ठिकाणं नीट लक्षात ठेवायची. कशी लक्षात ठेवायची? हिथं नॅशनल डिफेन्स, हिथं फक्त कॉलेज आहे. आणि नॅशनल डिफेन्स हिथं अकॅडमी आहे. ऐका, हिथं नॅशनल डिफेन्स आहे, नॅशनल डिफेन्स आहे. मग नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्यातलं हे लक्षात ठेवायचं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपल्या पुण्यात आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपल्या कुठं आहे? पुण्यात आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चार्ट लक्षात ठेवला तर 100% तुमच्या चार्ट पूर्णच्या पूर्ण लक्षात राहील. आता पुढचा क्वेश्चन, आपले जे काय स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, विनायक घायाळ यांचं जे काय 41 हे आहे, त्याच्यातलं पृष्ठ क्रमांक 37 मधून हा चार्ट आपण घेतलेला आहे.
त्याच्यानंतर हा क्वेश्चन ऑलरेडी ज्या आपण व्हिडिओ घेतले त्यात ऑलरेडी हा क्वेश्चन झालेला आहे, तरी पण आपण एकदा घेऊ. मराठी भाषेचे रिपीट क्वेश्चन आहे. आत्ता आपले रिसेंट किती व्हिडिओ झालेत, म्हणजे पाहिलं तर 3 पेपर झालेत. 3 पेपर मधलाच हा क्वेश्चन रिपीट आहे, ॲज इट इज रिपीट आहे. एक्सप्लेनेशन ऑलरेडी घेतले. मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र कोणते, मी आता जास्त वेळ सांगणार नाही. दर्पण हे मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र आहे. कधी लिहिले? 1832ला लिहिले. 1832ला. कधी चालू झालं? 6 जानेवारी 1832ला चालू झालं. 6 जानेवारी 1832ला चालू झालं. कुणी चालू केलं? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कुणी केलं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. मग इथं लिहिले बघा, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांचे आता इथं स्पष्टीकरणामध्येच दिलेले. बाळशास्त्री जांभेकर यांचे महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे मराठी वृत्तपत्राचा त्यांनी पाया घातला म्हणून मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र त्यांनी कधी चालू केलं? 1832ला. आणि ह्याच्यामध्येच 8 मिळवले. कधी? 6 जानेवारी. म्हणून 6 जानेवारी हा पूर्ण मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. काय? पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं दर्पण हे 1832ला. हे साल पर बऱ्याच एक्झामला विचारलेलं आहे. क्वेश्चन हा IMP आहे बरं का. क्वेश्चन IMP आहे. क्वेश्चन रिपीट पण झालेलं आहे. साल पण बऱ्याचशा एक्झामला विचारले. 1832ला 6 जानेवारी पत्रकार दिन हा साजरा केला जातो. आणि ह्याच्याच मध्ये 8 मिळवले. किती झालं मग साल? 1840ला. मग हे दर्पण बंद पडलं आणि 1840ला त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिक चालू केलं. दिग्दर्शन नावाचे मासिक चालू केलं. यावरती देखील क्वेश्चन विचारला आहे. म्हणून त्यांचे 2 महत्त्वाचे वृत्तपत्र आहे. एक म्हणजे आहे दर्पण आणि दुसरं आहे दिग्दर्शन. बघा, दर्पण आणि दिग्दर्शन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे चालू केलेले. 1832ला दर्पण चालू केलं, 1840ला दिग्दर्शन चालू केलं, 6 जानेवारी 1832ला केलं. म्हणून 6 जानेवारी सध्या जे काय वेगवेगळे आपले पत्रकार असेल, मग सकाळ असेल, लोकसत्ता असेल, कुठलाही पुढारी असेल, जेवढे जे काय वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये जे काय काम करणारे संपादक असतील, पत्रकार असतील, त्यांच्या योगदानासाठी त्यांच्या एक कार्याचा गौरव म्हणून आपण 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये किंवा इतरत्र सर्वत्र आपण हे करत असतो. मग आपण स्पष्टीकरणाच्या चार्टमध्ये या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलंच आहे की दर्पण हे साप्ताहिक होतं बरं का. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. दर्पण साप्ताहिक होतं, दिग्दर्शन मासिक होतं. हा ही गोष्ट महत्त्वाचं आहे. दर्पण हे साप्ताहिक इंग्रजी तसेच मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसारित होत होतं. याचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसारित करण्यात आला. 6 जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन आणि दर्पणचा प्रकाशन दिनही म्हणून पत्रकार दिनही यथार्थाने याचा साजरा केला जातो. म्हणजे 6 जानेवारीला त्यांचा जन्मदिन देखील आहे. शिवाय त्याच दिवशी त्यांनी दर्पण नावाचं मासिक चालू केलं, साप्ताहिक चालू केलं आणि म्हणून तोच दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशन पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये घेतलं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन. त्याचं थोडं अजून आपण एक्सप्लेनेशन घेऊयात. बाकीचे ऑप्शन घ्यायचे राहिले. बाकीचे पण ऑप्शन घेऊयात. यदा कदाचित बाकीच्या ऑप्शनवरती जर क्वेश्चन पडला तर आपला तो चुकायला नको. आता इथं बघा, बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे केसरी कुणी लिहिलं? टिळक. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचं काय आहे? केसरी आहे. बरोबर, लोकमान्य टिळकांचं केसरी आहे. केसरी व मराठा. केसरी व मराठा. केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र कोणी लिहिलेत? लोकमान्य टिळकांनी. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. सुधारक कोणाचे? ऑलरेडी क्वेश्चन मी रिपीटेड क्वेश्चन आहे बरं का. सुधारक कोणाचं आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओमध्ये आपल्या ऑलरेडी झालाय. ज्याला व्हिडिओ जे बघत असतील त्यांना 100% येणार. आगरकरांचं आहे. गोपाळ गणेश आगरकर. आगरकर. त्याच्यानंतर महाराष्ट्र धर्म हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र धर्म बऱ्याच जणांना माहिती नाही असेल. विनोबा भावे. कुणी? विनोबा भावे. विनोबा भावे. आणि हे महाराष्ट्राच्या संदर्भात असणारी व्यक्ती आहेत सगळी विनोबा भावे. की भूदान चळवळीचे नेतृत्व ह्यांच्याकडे होतं, विनोबा भावेंकडे होतं महाराष्ट्रामधून. विनोबा भावे. विनोबा भावे
विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म केला. मग बघा ऑप्शन, केसरी मराठा म्हटलं की लोकमान्य टिळक, सुधारक म्हटलं की आगरकर, त्याच्यानंतर महाराष्ट्र धर्म म्हटलं की विनोबा भावे, आणि दर्पण 1832 मध्ये 6 जानेवारी पत्रकार दिन साजरा केला होता, 1840 ला दिग्दर्शन. अशी वेगवेगळी याच्यामधली सखोल माहिती आपण ऑप्शनच्या रिलेटेड झालेली आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन. इथं पण आपल्या स्पष्टीकरणामध्ये पण दिलेलं आहे. केसरी या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक यांनी केले, सुधारकांचे गोपाळ गणेश आगरकरांनी केले. गोपाळ गणेश आगरकर नसतं, आगरकर लक्षात ठेवायचं. आणि महाराष्ट्र धर्म हे आचार्य विनोबा भावे, असं नेहमी आचार्य विनोबा भावे वगैरे असं लक्षात ठेवायचं, जेणेकरून काय होतं की बाबा लक्षात राहतं की उद्या जर असं विचारलं की खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला आचार्य ही पदवी लावलेली, तर बाबा हे विनोबा भावे यांना आचार्य ही पदवी लावलेली आहे. आणि गोपाळ गणेश आगरकर तुम्हाला मी पाठीमागे सांगितले, जो कुठला जरी निबंध आला, स्त्रियांना जॅकेट घातली पाहिजेत, वेगवेगळ्या म्हणजे होळीला विभस्त सण असं त्यांनी म्हटलं, स्वतःची जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा समाज, अतिशय अल्प आयुष्य त्यांना लाभलं, पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली हे व्यक्तिमत्व होतं. मामाकडे शिकायला होते, अतिशय हलाखीचं शाळेमध्ये शिक्षण काढलं, पण असं कधीच नसतं की बाबा तुम्ही शैक्षणिक लाईफमध्ये कशा पद्धतीनं हलाखीचं. तुम्ही ज्यावेळी समाजसुधारक वाचत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या दरवाजाच्या बाहेर बसायचे, ज्या माणसाने भारताची राज्यघटना लिहिली, 52 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. तुम्ही विचार करा, 52 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करायला आपल्याला त्यांच्या देशाची भाषा पण यायला पाहिजे ना, ती महत्त्वाची म्हणजे समजायला पाहिजे ना. म्हणजे त्यांनी लिहिलेले प्रनिबंध आता जे अमेरिकेमध्ये आहेत त्याला चॅलेंज सध्याच्या 2024च्या आत्ता ह्या कंडिशनला त्याला कोण चॅलेंज करू शकत नाही. अशा पद्धतीची व्यक्तिमत्व जी घडली ती पण शाळेच्या बाहेर बसायचे. ज्ञान हे कुठं पण प्राप्त होऊ शकतं. केसरी लोकमान्य टिळकांनी लिहिलं, सुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिलं, महाराष्ट्र धर्म हा आचार्य विनोबा भावे यांनी लिहिला. आपलं जे बुक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्य, भारतीय विचारवंत, अन्य मान्य व्यक्ती, केसगर आवृत्ती, याच्यामध्ये हे आहे. आता पुढचा क्वेश्चन करंट रिलेटेड आहे. मी काय बाकीचं काय एक्सप्लेनेशन काढण्यासारखं नाही आहे, पण करंट रिलेटेड त्यावेळी क्वेश्चन विचारला होता ना. आता ही एकदम बेसिक लेवलला विचारू शकतो. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? कोण आहेत मग सध्याचे? आता हे पाठ करायचं का? हे पाठ करत बसायचं नाही. हे क्वेश्चन ऑप्शन पण वाचायला अभ्यास करत असताना वेळ घालवायचा नाही. जगदीप धनखड, बघा जगदीप धनखड असं काहीतरी आहे. जगदीप धनखड हे कोण आहेत? ही भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. आणि तुम्हाला मी सांगितले पॉलिटीच्या अँगलनं जे उपराष्ट्रपती असतात, बघा उपराष्ट्रपती असतात तेच काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे हेच कोण असणार आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. मग तुम्हाला जर असं विचारलं सध्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर उपराष्ट्रपती. बघा पॉलिटीच्या अँगलनं सांगितलं, पण त्यांनी विचारताना जर करंटच्या अँगलनं क्वेश्चन विचारला की सध्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत, तर लक्षात ठेवायचं उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि जगदीपजी धनखड साहेब हे सध्या आपले उपराष्ट्रपती आहेत, म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पण आहेत. सध्या हा शब्द लय महत्वाचा आहे. मग बाकीचं काय हे पाठ करत बसायचं नाही. त्या रिलेटेड मी माहिती सांगितली. जास्तीत जास्त क्वेश्चन विचारला तर यदा कदाचित भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर पहिले आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन. ऑलरेडी मला असं वाटतं की ह्यांच्याबद्दल एक्सप्लेनेशन मी पाठीमागं कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगताना ऑलरेडी एक्सप्लेनेशन सांगितले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे म्हणजे ज्यावेळेस 1952ला आपल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी 1952 ते 62 अगदी 10 वर्षाच्या कालखंडासाठी हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते. आणि आय थिंक हमीद अन्सारी का कोणतरी ह्यांना सर्वात जास्त काळ हे लाभलेलं आहे. मोहम्मद अन्सारी 7 ते 17 वर्ष हे आय थिंक सगळ्यात जास्त काळ आहेत. कोण? मोहम्मद हमीद अन्सारी हे जे काय आहेत हे सर्वाधिक जास्तीत जास्त, तुम्ही वाटलंच तर सर्च करा की बाबा हेच आहेत का. मोहम्मद हमीद अन्सारी
पण चुकणार तर मी नाहीच आहे. मोहम्मद हमीद अन्सारी हे सर्वात जास्त काळ जास्तीत जास्त कालखंड असणारे उपराष्ट्रपती आहेत. आपली भारतीय राज्यघटना जी काय आहे त्याच्यामधून हे पेज उचललेलं आहे. मग बाकीचे सगळे राष्ट्रपती याच्यामध्ये घेतलेले. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर उद्या असाही एकदम सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड. दोन्ही करंटचे पॉईंट संपलेले आहेत. अगदी असं जर बेसिक करंट विचारला आणि तुम्ही सगळं जर गावपाठ करत बसला तर तुमचा अभ्यासामधला वेळ जातो. पहिल्यांदा कोर बेसिक अभ्यास करायचा, प्रश्नपत्रिकाला व्यवस्थित करायचा. प्रश्नपत्रिका तुम्हाला 80 मार्कापर्यंत नेतात, 80 ते 85 मार्कापर्यंत नेतात. 10-12 मार्काचा विषय राहिलेले आहेत. त्यामुळे त्या 10-12 मार्कांसाठी सगळेच्या सगळे करंट विचारणार का 3-4 प्रश्न विचारणार आहेत करंटमध्ये, आणि ते पण पहिल्या गोष्टी जास्तीत जास्त विचारल्या जातात. पुढं कॉमनवेल्थ गेम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडलेले आहेत. बघा काय क्वेश्चन आहे. कॉमनवेल्थ 2018च्या स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडलेल्या आहेत. मग आता हा प्रश्न विचारतील का? हा प्रश्न विचारणार नाहीत. हा प्रश्न त्यावेळेच्या करंटचा आहे. मग आता करंटचा क्वेश्चन आहे की कॉमनवेल्थ लक्षात ठेवा दर 4 वर्षांनी पार पडल्या जातात. दर 4 वर्षांनी त्या स्पर्धा होतात. किती वर्षांनी? 4 वर्षांनी. मग 2018 मध्ये जर 4 मी मिळवले ते किती होतात? 2022 मध्ये स्पर्धा व्हायला पाहिजेत. मग 2022च्या कॉमनवेल्थ, बघा कॉमनवेल्थ कधीच्या? 2022च्या कॉमनवेल्थ इंग्लंड या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि साल किती हो? 2022. साल किती आहे? 2022. जेवढं 22 आहे तेवढं 22 गोल्ड मेडल, बघा तेवढे सुवर्ण पदक, आता गोल्ड मेडल लिहित नाही, सुवर्ण पदक भारताने जिंकलेले आहेत. मग भारत म्हटलं की कॉमनवेल्थ कधी झाल्या? 2022ला झाल्या. कुठं झाल्या? इंग्लंडमध्ये झाल्या. इंग्लंडमध्ये 22 गोल्ड मेडल कोणी जिंकलेले आहेत? म्हणजे सुवर्ण पदक भारताने जिंकलेले आहेत. आणि टोटल 61 पदकं जिंकलेले आहेत. किती? 61 पदके. म्हणजे जरी क्वेश्चन आता तुम्हाला विचारला करंटच्या रिलेटेड, हा सगळा मुद्दा आहे चालू घडामोडीचा. चालू घडामोडीवरती जरी फिरवून प्रश्न विचारला, म्हणजे सपोज एखाद्या एक्झामिनरला हाच पेपर उचलला आणि त्यावेळेस 18चं विचारलं होतं, त्यांच्या डोक्यात आलं की नाही बाबा आता 22चं टाकायचं, तर 22चं विचारलं तर 22च्या स्पर्धा ह्या इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. नीट लक्षात घ्या, 22च्या स्पर्धा ह्या इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये साल कधी? 2022 आहे. त्या 22 वरूनच लक्षात ठेवायचं 22 आपल्याला सुवर्ण पदकं भेटलेली आहेत आणि 61 पदके ही भारताला ह्याच्यामध्ये भेटलेली आहेत. काय त्याला म्हणतात? टोटल ह्या कॉमनवेल्थ गेममध्ये भेटलेले आहेत. आणि दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धा भरवल्या जातात. उद्या यदा कदाचित एक्झामिनर ह्याच्यावरून असाही प्रश्न तयार करू शकतो की कॉमनवेल्थ स्पर्धा दर किती वर्षानंतर भरवल्या जातात. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, झाले ऑप्शन तयार. मग त्याच्यावरून तुम्हाला माहिती असेल पाहिजे की बाबा दर 2 वर्षांनी होतात, 5 वर्षांनी होतात की 4 वर्षांनी होतात. तर दर 4 वर्षांनी, बघा दर 4 वर्षांनी कॉमनवेल्थ गेम होतात. आता पुढचा देखील क्वेश्चन करंटचाच आहे आणि अतिशय VIMP क्वेश्चन आहे बरं का. हा VIMP क्वेश्चन आहे आणि तुम्हाला मी आत्ता सांगतो, तुम्ही वाटलंच तर ह्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, लेक्चरचे रेकॉर्ड करून ठेवा की या टॉपिकवरती जेवढे पोलीस भरतीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांना फॉर्म सुटलेले आहेत, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याला याच्यावरती क्वेश्चन विचारलाच जाणार आहे. एवढं इम्पॉर्टंट असलेला क्वेश्चन आहे हा की ऑस्कर पुरस्कार हे 2018चे विचारलेत. ऑस्कर 2018चा सर्वोत्कृष्ट चित्रपट काय विचारलंय? चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला देण्यात आला होता हे आता पाठ करायचं नाही, आता रिसेंटली पाठ करायचं. मग ऑस्कर 2024चा, बघा नीट लक्षात घ्या, ऑस्कर 2024चे चित्रपट जे काय आहे, चित्रपट असेल, दिग्दर्शन असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, हे आपल्याला 4च्या 4 पॉईंट माहितीच असायला पाहिजेत. ह्याच्यावरती तुम्हाला मी काय म्हटलं की अशी परीक्षाच होणार नाही की ज्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाणार नाही. अतिशय VIMP हा टॉपिक आहे, VIMP आहे. आणि मी ऑलरेडी बोर्डवरती सगळेच्या सगळे लिहिलेले आहेत. तुम्हाला जर वाटलं असेल, हवं असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता.
मग आता बघा, ऑस्कर पुरस्कार 2024, ऑस्कर पुरस्कार 2024 याच्यामध्ये ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे 4 मध्ये क्वेश्चन विचारलाच जाणार. तुमची पोलीस भरती असो, तुमची रेल्वेची भरती असो, MPSCचा पेपर असो, अगदी UPSCच्या क्वेश्चनला जर बेसिक क्वेश्चन विचारला तिथे देखील ह्या 4 टॉपिकवरती क्वेश्चन विचारण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात. MPSC मधली कंबाईनची एक्झाम असो, कुठली डिपार्टमेंटल PSI एक्झाम असो, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग आता लक्षात घ्या, ऑस्कर पुरस्कार 2024 कधीचे आहे? 2024 आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला दिलाय? ओपनहायमरला दिलेला आहे. परत एकदा ही नावं रिपीटेडली वाचायची. लक्षात कशी ठेवायची? वहीचा आपल्या वहीचं पेन, वही आणि पेन टेकवायचा आणि एक मेमरी असते. ज्यावेळेस आपण बोलत असतो ना त्यावेळेस आपल्या टंगमुळे आपले कॉन्सन्ट्रेशन लेवल जास्तीत जास्त होत असतं. तुम्ही नेहमी पुटपट, फार म्हणजे लायब्ररीला आवाज जाईल अशा पद्धतीनं नाही, पण बाबा पुटपटत असताना वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होतं तुमच्या लक्षात राहतं. म्हणजे आता मला जर विचारलं की तुम्ही कसं लक्षात ठेवताल सर, तर मी काय करेन, सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2024 लगेच मनात मध्ये बोलतच लिहिणार. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला भेटलाय? ओपनहायमर असं लिहिणार. 10-15 वेळा मी लिहून काढणार. लिहितच असताना पुटपुटत लिहिणार. त्यांनी काय होणार, माझं लिहिलं. आपली जी काही ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे डोळा आहे, कान आहेत, जीभ आहे, ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळेच्या सगळे सिग्नल ब्रेनला जातात. तुम्ही ही माझी ट्रिक वापरा, तुमच्या लक्षात राहील की तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात राहतील ना, तुमचा कितीतरी वेळा त्याची रिव्हिजन करण्याचा वेळ वाचेल. आणि जे आज केले ना ते उद्या कंपल्सरी करायचंच. म्हणजे आज जर माझं लेक्चर हे बघितलं असेल ना, उद्या 2चं स्पीड लावायचं आणि 2च्या स्पीडनं एक 15-20 मिनिटातच लेक्चर बघून काढायचं. 2च्या स्पीडनं अजिबात थांबवायचं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी ना ते गोष्ट रिकॉल करत राहायचे जे आपण आठवले ते. सगळेच्या सगळे महत्त्वाचे पॉईंट आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट ह्यातली नावं जरी अवघड वाटत असली तरी तुम्ही सतत लिहून ती पाठ करू शकता. सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत? ख्रिस्तोफर नोलन. नावं अवघड आहेत, स्क्रीनवरती तुम्ही बघा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत? ख्रिस्तोफर नोलन. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? किलियन मर्फी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे एमा स्टोन. कोण आहे? एमा स्टोन. आणि तुम्हाला मी सांगतो ही नावं फिरवून विचारली जात नाहीत, त्याच्यामुळे त्याची फक्त ट्रिक लक्षात ठेवायची की सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटले की ओपन असलेलं काहीतरी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. काय? ओपनहायमर झालं, तिथं तुम्हाला ओपन असलेला दुसरा शब्द असणारच नाही. माझी गॅरंटी तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्हाला तेवढ्या हार्ड लेवलला क्वेश्चन MPSCने अजून तेवढ्या हार्ड लेवलला क्वेश्चन तयार केलेलं नाही, कारण हे ऑलरेडीच नावं अवघड असतात. त्याच्यामुळे तेवढ्या हार्ड लेवलला तुम्हाला क्वेश्चन ते तयार करणार नाहीत. सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर. मग ट्रिक लक्षात कसं ठेवायचे की बाबा ओपन असलेलं काहीतरी त्या नावामध्ये आहे. ओपन असलेलं काहीतरी नाव असलेला चित्रपट आहे. चित्रपटात आपण गेल्यानंतर आपलं थिएटर काय होतं? ओपन होतं. झालं लक्षात. चित्रपटात गेल्यानंतर म्हणजे चित्रपट आपण ज्यावेळेस थिएटरला जातो पिक्चर बघायला, तर पिक्चरला बघायला गेल्यानंतर चित्रपट जो असतो तो आपल्यासाठी ओपन होतो, म्हणजे ते थिएटर ओपन करतात. झालं ओपनहायमर. म्हणजे चित्रपट कुठला असणार आहे? ओपनहायमर. ओके. दिग्दर्शक कोण आहेत? ख्रिस्तोफर आहेत. येशू ख्रिस्त आहेत का नाही? येशू ख्रिस्त ही नावं जे ऑस्करचे आहेत हे फार अवघड आहेत आणि तिकडची आहेत. म्हणजे इंग्लंड, अमेरिका त्या साईडची ही लोक आहेत. मग तिकडची जास्तीत जास्त लोक कसे आहेत? ख्रिश्चन आहेत. त्यांचा देव कुठला आहे? येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? येशू ख्रिस्त. म्हणजे तो काय करतो? दिग्दर्शन करतो. म्हणजे ख्रिस्त असलेला कोणतरी व्यक्ती काय आहे? दिग्दर्शक आहे. येशू ख्रिस्तवरून लक्षात काय ठेवलं? दिग्दर्शक जो आहे तो कोण आहे? ख्रिस्त आहे. ख्रिस्तोफर नोलन. नाव वाचूनच ठेवायचं. तुम्हाला आपोआप तिथं बघितलं ना, आपोआप तुम्ही टिक करणार ख्रिस्तोफर नोलन. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी. मी ह्याच्यातलं फक्त मर्फी असं एवढंच लक्षात ठेवणार. तुम्ही म्हणताल का मर्फी? तुम्ही बघा ह्यांचा अशोक सराफ,
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अतिशय गाजलेला चित्रपट आहे आणि आम्ही लहान असताना तर टीव्हीवरती 24 तास तेवढा चित्रपट लागायचा दर्शन वारंवार. बाळाचे बाप ब्रह्मचारी बऱ्याचशा जणांनी बघितलं असेल. तर ते बाळाचे बाप ब्रह्मचारीमध्ये त्यांना एक छोटं लहान मूल सापडतं आणि त्या लहान मुलाचं नाव ते मर्फी असं ठेवतात. मग जो मर्फी हा मोठा होऊन काय होतोय, अभिनेता होतोय. काय होतोय, अभिनेता होतोय. म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर मधलं कोणाला भेटलेलं आहे, मर्फी, किलियन मर्फी म्हणून कोणतरी आहेत त्यांना भेटलेलं आहे. ट्रिक तुमच्या लक्षात आले का? बाळाचे बाप ब्रह्मचारी मधला जो काही छोटा मुलगा होता तो आता मोठा झाला, त्याचं नाव त्यावेळेस त्यांनी मर्फी ठेवलं होतं त्या पिक्चरमध्ये. त्याच्यावरून मी लक्षात ठेवलं की तो ऑलरेडी तो पिक्चरमध्ये होता म्हणजे तो अभिनयच करत होता असं लक्षात ठेवायचं. मग अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अभिनेता कोण आहे, ख्रिस्तोफर मर्फी आहे. आणि त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जी काय आहे ती एमा स्टोन आहे. मी फक्त एमा एवढंच लक्षात ठेवा. आपल्याकडे हेमा आहे का नाही, हेमा मालिनी, हेमा मालिनी म्हणून हेमावरून एमा, हेमावरून हेमा. ट्रिक लक्षात ठेवायची, ट्रिक ही आपली ट्रिक आहे. हेमावरून एमा. नाव ही अवघड आहेत. मर्फीचं तुम्हाला मी ट्रिक काय सांगितली की बाबा बाळाचे बाप ब्रह्मचारी ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं. चित्रपट कोणता, बाळाचे बाप ब्रह्मचारी. आणि ख्रिस्तोफर ही दिग्दर्शन, येशू ख्रिस्तावरून हे लक्षात ठेवायचं. येशू ख्रिस्त यांच्यावरून लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ट्रिक आहेत मी ज्या ग्रीन पर. आणि आपल्यासाठी थिएटर ओपन होतं का नाही असं लक्षात ठेवायचं. चित्रपट बघायला गेल्यानंतर थिएटर आपल्यासाठी काय होतं, ओपन होतं. ओपन थिएटर आपल्यासाठी ओपन होतं. ह्याच्यावरून ओपनहायमर. आणि हे सगळेचे सगळे तुम्हाला मी गॅरंटीनं सांगितलं की बाबा जेवढे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये जे फॉर्म भरले जाणार आहेत त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलाच जाणार आहे. 2024च लक्षात ठेवायचं. पाठीमागचं 2023-22 पाठ करण्यामध्ये एनर्जी वाया घालवायची नाही. तुम्हाला तेवढ्या हार्ड लेवलला क्वेश्चन विचारला जाणार नाही. ऑलरेडी हा जो डाटा आहे हा 7-8 महिने जुना होणार आहे ज्यावेळेस तुमची परीक्षा होणार आहे त्यावेळी. म्हणजे 7-8 महिन्याचं जुनं करंट मध्ये हा मुद्दा येणार आहे जर विचारला तर. आणि आता रिसेंटली आपण बघतोय ना चित्रपट विचारलाय. मग चित्रपट म्हटलं की ओपनहायमर दिग्दर्शन म्हटलं की ख्रिस्तोफर, अभिनेता म्हटलं की मर्फी आणि अभिनेत्री म्हटलं की एमा. हेमावरून, हेमा मालिनी आहे ना आपली, हेमा मालिनीवरून आपण लक्षात ठेवा एमा मालिनी लक्षात ठेवा. काहीतरी आपल्या लक्षात राहण्याशी मतलब आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं विसरणार नाही. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात कुठला आहे. तर अशा पद्धतीने इथं पाठीमागच्या वर्षी त्यावेळेचं झालेलं सगळ्याच्या सगळं एक्सप्लेनेशन या ठिकाणी त्यावेळेचे चित्रपट पुरस्कार याच्यामध्ये दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ज्यांना स्क्रीनशॉट हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. अगदी ह्याच्यासहित ट्रिकसहित मी तुम्हाला तो मुद्दा सगळ्याचा सगळा सांगितलेला आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण पुढं सगळे पॉईंट क्लिअर करत जाणार आहे. जरी मुंबईचा आत्ता हा पाठीमागचा पेपर घेतला असला तरी 2023चा पण पेपर आपण घेणार आहे. तर जेणेकरून दोन्ही पेपर घेतले म्हणजे तुम्हाला अडचणीची बाजूच काय राहणार नाही. आपले हे रिसेंटली आलेलं 2023 मधल्या 78 प्रश्नपत्रिका आहेत. ज्यांना कोणाला मागवायच्या असतील त्या 2023 मधल्या 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत. तुम्ही बघताल म्हणजे पाहत असाल की मी PDF मध्ये ते चार्ट कशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.